परंतु एकीकडे तुम्ही आम्हाला भाऊ म्हणता आणि दुसरीकडे आमच्याच नेत्यावरती चप्पल फेकून मारता. हे कितपत योग्य आहे? भाऊ भाऊ म्हणायचं आणि पाठीमागून आमच्यावरती पाठीत खंजीर खुपसायचं हे कितपत योग्य आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर देणं मला अपेक्षित आहे. सर्व धनगर बांधवांनी, सर्व मराठा बांधवांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण इंदापूरमध्ये जे काय प्रकार घडला त्यामध्ये भले तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही नेत्यांना गावबंदी केली असेल, पण माझेही ऐकण्यात आले आणि कानावरती असं आले की बाबा या महाराष्ट्रामध्ये 700 का 800 किलोमीटर काहीतरी एक हे घेण्यात आली आहे यात्रा. मग त्यांना महाराष्ट्रातून कुठेच गावबंदी नव्हती का? जे कोणी नेते असतील ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे, त्यांची 700 ते 800 पदयात्रा ही महाराष्ट्रामध्ये केली जाते, त्यांना कुठेच गावबंदी केली जात नाही का? आणि माझा जो नेता आहे तो गोरगरिबांसाठी लढणारा, जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या दूध वाढीच्या हक्कावरती बोलण्यासाठी पेटण्यासाठी तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती चपलेने हल्ला करता, हे कितपत योग्य आहे?